राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली होती. माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार. तयारी पूर्ण झाली होती, तारखा निश्चित झाल्या होत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार अशी जोरदार चर्चा होती. पण राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसतं याची पुन्हा एकदा प्रचिती आली. भाजपच्या उंबरठ्यावर पोहोचलेले संजय काका पाटील यांचं पाऊल ऐनवेळी थांबलं. कारण विरोधकांनी नव्हे तर स्वतः भाजपमधील काही नेत्यांनी त्यांच्या प्रवेशावर आक्षेप घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. परिणामी निश्चित मानला गेलेला प्रवेश अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला असून सध्या तरी तो लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालं. राजकीय प्रवासातील आणखी एक वळण 2024च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय काका पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या निर्णयानं जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मात्र राष्ट्रवादीत गेल्यानंतर ते त्या पक्षात पूर्णपणे रुळले नाहीत अशी चर्चा सातत्यानं सुरू राहिली. तासगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोहित पाटील यांच्या विरोधात जोरदार लढत दिली, पण मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्या पराभवानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीचा नववळण मिळालं आणि भाजपशी त्यांची जवळीक पुन्हा वाढू लागली. घर वापसीची तयारी, पण दारातच अडथळा. गेल्या काही महिन्यात संजय काका भाजपच्या अनेक कार्यक्रमात दिसू लागले. भाजप नेत्यांची त्यांच्या बैठका वाढल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उघडपणे संजय काका आमचेच आहेत असं म्हणत त्यांच्या पुनरागमनाचे संकेत दिले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतल्यानं प्रवेश निश्चित मानला जाऊ लागला. इतकंच नव्हे तर 30 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होणार अशी जोरदार तयारी सुरू झाली होती. समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अनेकांनी या घर वापसीकडे केवळ पक्षप्रवेश नव्हे तर राजकीय पुनर्जन्म म्हणून पाहिलं. पण ऐनवेळी बदललेलं राजकीय गणित. राजकारणात प्रत्येक समीकरणाला एक प्रतिगणित असतं. संजय काकांच्या बाबतीत तेच घडलं अशी चर्चा आहे. सांगलीतील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या पुनर्प्रवेशाला विरोध दर्शवल्यानं संपूर्ण प्रक्रिया थांबली. वरिष्ठ नेतृत्वानं सध्या प्रवेश पुढे ढकलत अधिवेशनानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांचा एकत्रित प्रवेश आयोजित केला जाईल असा संदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. अधिकृत कारण काही असलं तरी स्थानिक पातळीवरील विरोधामुळे हा निर्णय पुढे ढकलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते आहे. राजकारणातील सर्वात मोठा धक्का. ज्या पक्षातून राजकीय कारकीर्द उभी राहिली त्याच पक्षात पुन्हा प्रवेश करण्याची तयारी पूर्ण झाली होती, पण दार उघडं दिसत असतानाच कुलूप लागल्याची भावना संजय काका पाटील यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली. आजचा प्रश्न केवळ पक्षप्रवेशाचा नाही तर भाजपमधील अंतर्गत समीकरणांचा, स्थानिक नेतृत्वाच्या नाराजीचा आणि भविष्यातील राजकीय शक्ती संतुलनाचा आहे. आता अधिवेशनानंतर संजय काका पाटील यांची घर वापसी खरोखरच होते की पुन्हा एकदा नवं राजकीय समीकरण समोर येतं याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा निर्णय व्यासपीठावर होत नाहीत, ते पडद्यामागे ठरतात. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.